राज्यात आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। यंदा 15,32,487 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। राज्यामध्ये 3,387 केंद्रांवरती परीक्षा पार पडते। सकाळी 11 पासूनच 12वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे। 8,20,229 विद्यार्थी आणि 7,12,240 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा ते देणार आहेत। कॉपीमुक्त परीक्षा पार पडावी यासाठी यंदा विशेष उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत। परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले। तसंच परीक्षा केंद्रांवरती सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवली जाते। यानंतर थेट जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये। आमचे प्रतिनिधी सुमित पवार आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सुमित, सध्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलेलं आहे, कारण आजपासून अर्थातच परीक्षा सुरू झाली आहे। पण प्रशासनाकडून, शिक्षण अधिकाऱ्यांकडून, शिक्षण विभागाकडून काय विशेष खबरदारी? नक्कीच आजपासून राज्यात 12वीची परीक्षा सुरू झाली आहे आणि राज्यात यंदा 15 लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत। आणि आज पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होत आहे। ही परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील जवळपास 3,387 परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे। राज्यातील 10,664 कनिष्ठ महाविद्यालयातून जवळपास 15,12,487 विद्यार्थी 9 विभागीय मंडळामार्फत या परीक्षेला नोंदणी करून सामोरे जाणार आहेत। कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी यंदा कडक बंदोबस्त आणि उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। परीक्षा केंद्राच्या 500 मीटरच्या परिसरात झेरॉक्स सेंटर देखील बंद करण्याचे आदेश यावेळी करण्यात आले असून अनेक केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे देखील देखरेख असणार आहे। आणि त्याचबरोबर गैरप्रकार टाळण्यासाठी ही उपाययोजना महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे। त्याचबरोबर कोणी गैरप्रकार करताना आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे। दरम्यान विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी यंदाच्या परीक्षेसाठी परीक्षा संपल्यानंतर 10 मिनिटांचा अधिक कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे। दरम्यान त्यांच्या राहिलेल्या काही गोष्टी त्या विद्यार्थ्यांनी स्टिकर लावणे असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यावेळेस कराव्या असं नियोजन या दरम्यान आहे। सकाळचे सत्र जवळपास विद्यार्थ्यांच्या 10:30 वाजेला परीक्षा सुरू होतील, तर दुपारच्या सत्रात 2:30 वाजेच्या दरम्यान या केंद्रावर राज्यभरातील केंद्रावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडतील। दरम्यान राज्यभरात नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुरू करण्यात आले असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या देखील आवश्यक सवलती या दरम्यान उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत।